माझे नाव प्रणव हनुमंत गायकवाड, इयत्ता 9वी, सापनेटे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर। सर्वप्रथम जगाला शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व थोर विविधांना मी प्रथमच वंदन करतो व माझ्या भाषणास सुरुवात करतो। एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पेपरून आले व जेवायला बसले। जेवता जेवता त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारले, बाबा तुम्ही नाही जेवत? तेव्हा त्यांचे वडील त्यांना म्हणाले, भीमराव तुमचं उद्या, तुमचं झाले की मी जेवतो। पहिल्या दिवशी विचारायचे, दुसऱ्या दिवशी विचारायचे, पण त्यांचं उत्तर ठरलेलं असायचं, भीमराव तुमचं उद्या, तुमचं झाले की मी जेवतो। पण 6व्या-5व्या दिवशी बाबासाहेब पेपरून आले व जेवायला बसले। जेवता जेवता अचानक त्यांच्या लक्षात आलं की माझं जेवण झाल्यानंतर टोपलीत भाकरच शिल्लक राहत नाही, तर माझे बाबा खातात काय? त्यांना भूक नाही लागत। त्यांनी जेवता जेवता त्यांच्या वडिलांना विचारले, बाबा रोज मी तुम्हाला तुमचं जेवण विचारतो तर तुम्ही काय म्हणता, तुमचं जेवण उद्या, तुमचं झालं की मी जेवतो, पण माझं जेवण झाल्यानंतर टोपलीत भाकरच शिल्लक राहत नाही तर तुम्ही खाता काय? तुम्हाला भूक नाही लागत? अशा वेळी ते बाबासाहेबांचे वडील म्हणाले, भीमराव माझी भूक या भाकरीने नाही तर तुम्ही मिळवलेल्या ज्ञानाने भागेल, तुमचं ते मोठेपण बघून माझी भूक भागेल। भीमराव तुम्ही मोठे व्हा, भीमराव तुम्ही मोठे व्हा। घरात उजेड नाही, परिस्थिती नाही, त्यामुळे आम्ही अभ्यास करायचं सोडून देतो। पण ज्यांच्या घरात उजेडच नव्हता ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आज जरी तुम्ही कोलंबिया विद्यापीठात गेला तर तिथे लिहिलंय, शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। काय परिस्थिती होती हो, काय परिस्थिती तो। आणि त्याच विद्यापीठात एक धनिक पुत्र शिकायला होता। तो धनिक पुत्र बाबासाहेबांना येऊन म्हणाला, बाबासाहेब रोज तुम्ही 18 तास अभ्यास करता, तुम्ही एवढी मेहनत घेता, अशा वेळी तुम्हाला दुपारचं पोटभर जेवत जा, थोडी विश्रांती घेत जा। तेव्हा बाबासाहेब म्हणाले, पोटभर जेवायला माझ्याकडे पैसे नाहीत आणि विश्रांती घ्यायला माझ्याकडे वेळ नाही। हे उत्तर ऐकून तो धनिक पुत्र बाबासाहेबांना म्हणाला, बाबासाहेब अशा वेळी तुम्हाला खचल्यासारखं वाटत नाही का, दमल्यासारखं वाटत नाही का? तेव्हा बाबासाहेब म्हणाले, अशा वेळी माझ्यासमोर राजश्री शाहू महाराज उभे राहतात आणि माझे हजारो लाखो दलित बांधव उभे राहतात, त्यांच्यासाठी मला लढायचंय, झगडायचंय, सर्व काही त्यांच्यासाठीच करायचंय। जर आयुष्यात तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर त्याग करावाच लागतो, सहन करावंच लागतं, तरच कुठेतरी यशस्वी व्हाल। तुम्हाला विराट कोहली माहिती आहे, चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन, त्याचं पैसा माहिती आहे, त्याचं यश माहिती आहे, त्याची प्रॉपर्टी माहिती आहे, पण हे सगळं कमवण्यासाठी त्याने स्वतःला कोडून 18 तास केलेली मेहनत तुम्हाला माहिती आहे का? एकदा दिल्ली वर्सेस कर्नाटकची मॅच चालू असताना विराट कोहलीला मध्येच बातमी कळते की तुझे वडील मरण पावलेत। अशा वेळी विराट कोहली अर्ध्या मॅचमधून घरी जातो व आईला विचारतो, आई मी काय करू? तेव्हा त्याची आई त्याला म्हटली, तुझे बाबा जरी ते असते तर तुला काय म्हणाले असते? विराट कोहली म्हणाला, माझे बाबा जरी ते असते तर मला म्हणाले असते, तू तुझं करिअर महत्वाचं कर, तू या बाकीच्या गोष्टींकडे लक्ष घेऊ नको। विराट कोहली वडिलांचं प्रेत घरात ठेवून हाय असं त्या मॅचमध्ये जातो व सेंचुरी ठोकून आपल्या वडिलांना आदरांजली अर्पण करतो। त्याने दिले सर्ग, त्याने किंमत वजा केली आहे त्यानं। आपल्याला गरुड माहिती आहे, गरुडाची झेप गरुड झेप का असते? कावळा, पोपट, चिमणी यांच्या झेपा गरुड झेपा का नसतात? काय फरक आहे त्यांच्या? नुकतंच जन्माला आलेलं गरुडाचं पिल्लू, त्याला आकाश कसं आहे माहिती नाही, त्याला पृथ्वी कशी आहे माहिती आहे ना। अशा वेळी त्याची आई त्याला पंजात धरते व आकाशात उंच 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 घेऊन जाते, त्या पिल्लाला काही उमजे ना समजे ना। अशा वेळी त्याला आई खाली सोडते, पिल्लू वाऱ्याच्या वेगाने सर खाली येत असते व आईला विनवणी करता, आई मला वाचव, धर, पकड। जेव्हा त्याला कळते आपल्याला आई वाचवा येणार नाही, आपण कपाळ मोक्ष येणार, आपलं संपलं आता सगळं, आपण संपणार। अशा वेळी ती सर्व ताकद एकजूट करतं व आकाशात उंच बारारी घेतं, वर बघतं आणि आईला म्हणतं, आई जमलं ग, आई जमलं ग। आणि आताच्या पिढीत जर बघितलं, आईला नुसतं पोराने विचारलं, आई खेळायला जाऊ का? नको, पडशील। पोहायला जाऊ का? नको, बुडशील। मग काय करू? मोबाईल बघ, टीव्ही बघ। मग कशी इतिहास घडवणारी मुलं तयार होतील? तर इतिहास घडवणारी मुलं तयार करायची असतील तर जसे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर त्यांच्या आईंनी जिजाऊंनी जसे संस्कार केले होते तसे प्रत्येक आईला आपल्या पाल्यावर संस्कार करावे लागतील, तरच इतिहास घडवणारी मुलं तयार होतील। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।